पंचवटी गंगातटी एकता आल्हाद सीतेच्या पोटी श्रीरामासी सुखसंतुष्टी पंचवटी ऐकोनी। संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये पंचवटीचा अर्थात नाशिकचा जो काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो त्यात ज्या भागाने प्रभू श्रीरामांनाही सुखसंतुष्टी प्राप्त होते अशा प्रकारचा हा नाशिकचा परिसर आहे। ज्या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना खरं म्हणजे खूप मला आनंद आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये वास्तव्य केल्याने त्रिभुवनात कीर्ती प्राप्त होईल असं अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितल्याचं, प्रभू श्रीरामांना सांगितल्याचं देखील ऐकी बात आहे। त्यामुळे ही भूमी एक पुण्यभूमी आहे, एक ऐतिहासिक भूमी आहे, एक पौराणिक अशा प्रकारची भूमी आहे आणि या भूमीवर हे चौथं विश्व मराठी संमेलन या ठिकाणी होतंय आणि तेही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज याचं उद्घाटन होत आहे। याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मी या निमित्ताने जसं आत्ताच सुनेत्राताईंनी सांगितलं की भाषेचा कुंभ हा यावर्षी आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला माहिती आहे संस्कृतीचा कुंभ आहे। त्यामुळे परदेशातनं आलेल्या आमच्या समस्त मराठी जनांना पुढच्या वर्षीच्या कुंभाचं निमंत्रण हे आजच मी या ठिकाणी देतो आणि आपण जरूर त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो।